फोटो तर काँग्रेस आघाडीचा मोर्चा पोलिसांनी अडवल्यानंतर आता अखिलेश यादव यांनी ज्या ठिकाणी मोर्चा अडवला त्या ठिकाणीच ते ठाण मांडून बसलेले आहे। इतरही खासदार त्यांच्यासोबत ठाण मांडून या ठिकाणी बसलेले आहेत। त्यामुळे कुठेतरी हा वाद हे प्रकरण चिघळताना पाहायला मिळत आहे। बीजेपी एक्सपर्ट थी बोर्ड बनाने में, बोर्ड कटवाने में, और सबसे ज़्यादा फर्जी बोर्ड भी बीजेपी ने बनवाए। जब उन्हें वोट की कमी पड़ गई जीतने के लिए तो उन्होंने पुलिस आगे कर दी, और इलेक्शन कमीशन को सबसे पहले उत्तर प्रदेश के बाई इलेक्शन को देखना चाहिए कि किस तरह सरकार ने इलेक्शन कमीशन को भी नहीं माना, और हम इलेक्शन कमीशन को शिकायत करते रहे। इलेक्शन कमीशन ने कोई कार्रवाई नहीं की। देखो, राहुल गांधी की नौटंकी शुरू है, लाफ्टर शो उनका शुरू है। पहले ईवीएम पे वो संशय लेते थे, अब ईवीएम में कुछ बदल नहीं हो सकता, ये टेक्निकली प्रूव होने के बाद अब बोल रहे हैं कि वोटिंग लिस्ट में चोरी होगी। असल में वोटिंग लिस्ट की चोरी नहीं हो गई है, उनकी बुद्धि की चोरी हो गई है, उनको दिमाग की चोरी हो गई है, इसीलिए वो ढूंढते वो कर्नाटक जा रहे हैं। वो हुलाहुल गांधी है। तर दोन्ही बाजूच्या या प्रतिक्रिया आपण पाहतोय। दिल्लीच्या मोर्चावरून दुसरीकडे ठाकरे गटाचा देखील जनआक्रोश मोर्चा सुरूच आहे। संजय गायकवाड यांचा पेहराव करून ठाकरे गटाकडून टीका करण्यात येते। जनआक्रोश मोर्चा देखील सुरूच आहे। तर दिल्लीतला मोर्चा सध्या पोलिसांकडून अडवण्यात आलेला आहे। बॅरिकेडिंग करून हा मोर्चा अडवण्यात आलेला आहे। त्या बाजूच्या देखील प्रतिक्रिया समोर येत आहेत। दोन्ही बाजूच्या प्रतिक्रिया समोर आलेल्या आहेत। सत्ताधारी यांनी राहुल गांधींवर टीका केलेली आहे, तर दुसरीकडे राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर काही प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले आहे आणि मतचोरीचा मुद्दा त्यांनी लावून धरलेला आहे। त्यांच्या नेतृत्वातच हा इंडिया आघाडीतील खासदारांचा मोर्चा निघालेला आहे। इंडिया आघाडीतील घटक पक्षांचे प्रमुख या मोर्चात सहभागी झालेले आहेत। 300 खासदार देखील या मोर्चात सहभागी झालेले आहेत। दिल्ली पोलिसांनी या मोर्चासाठी परवानगी दिलेली नव्हती, मात्र तरी देखील इंडिया आघाडी या मोर्चावर ठाम होती आणि त्यानुसारच इंडिया आघाडीकडून हा मोर्चा काढण्यात आला। मात्र मध्येच पोलिसांनी हा मोर्चा अडवून धरलेला आहे। ज्या ठिकाणी पोलिसांनी अडवलंय त्याच ठिकाणी आता हे सर्व इंडिया आघाडीचे खासदार ठाण मांडून बसलेले आहेत। त्याच ठिकाणी घोषणाबाजी करण्यात येते। तर निवडणूक आयोगाविरोधात इंडिया आघाडीचा हा एल्गार, त्यामुळे हे प्रकरण चिघळताना पाहायला मिळतंय। संसद भवन ते निवडणूक आयोग कार्यालयापर्यंत या मेगा मार्चचं आयोजन काँग्रेसकडून करण्यात आलं होतं, मात्र हा मार्च सध्या पोलिसांनी अडवून धरलेला पाहायला मिळतोय। या मार्चमध्ये काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव, तृणमूलचेही खासदार उपस्थित आहे। राहुल गांधी देखील मोर्चात सहभागी झालेले आहेत। त्यांच्याच नेतृत्वात हा मोर्चा निघालेला आहे, मात्र हा मोर्चा सध्या अडवण्यात आलेला आहे। तर दुसरीकडे महाराष्ट्रातला हा जनआक्रोश मोर्चाही सुरूच आहे।
तर महाराष्ट्रातला हा जन आक्रोश मोर्चा सुरू आहे। या मोर्चाला सुरुवात झालेली आहे आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून वादग्रस्त मंत्र्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात येते। हातात पोस्टर घेत प्रतिकात्मक पेहराव करत या ठिकाणी वादग्रस्त मंत्र्यांचा निषेध करण्यात आलेला आहे आणि या मंत्र्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा अशी मागणी महायुतीकडे करण्यात येते, सरकारकडे करण्यात येते आणि त्यासाठीच ठाकरे गटाचे प्रमुख नेते देखील या मोर्चात सहभागी झाल्याचं पाहायला मिळत आहे। दुसरीकडे दिल्लीचा हा मोर्चा सुरू आहे। निवडणूक आयोग आणि भारतीय जनता पक्षावर गंभीर आरोप राहुल गांधी यांनी केलेले, तर हे दोघेही मिळून लोकशाहीची हत्या करत आहेत असं देखील त्यांनी म्हटलेलं होतं आणि बिहारमधील निवडणूक यादी संदर्भात देखील त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते। या सर्वांच्याच पार्श्वभूमीवर आता दिल्लीत इंडिया आघाडीचा हा मोर्चा निघालेला आहे। राहुल गांधी, प्रियंका गांधी मोर्चात सहभागी झाले। The Election Commission, I believe, not only has a responsibility to the nation, but it has a responsibility to itself. That there should not be any doubts left in the minds of the public about this entire credibility of our elections. The elections matter to the whole country. And our democracy is too precious to be jeopardized by doubts about whether there is duplicate voting, whether there are multiple addresses, whether there are fake votes. Well, all of this, and manipulation is the worst case scenario. But if there are doubts in people's minds, they should be addressed. There may be answers available to these questions, but those answers must be provided credibly. That is my only request, that the Election Commission should take the questions and address them, rather than insisting on formalities. Do you think some credibility has gone down of ECI because opposition is raising questions? They are not getting answers. Naturally, as long as there are doubts in the minds of people about the fairness of the elections, that is harming the credibility of the Election Commission. As long as those doubts are removed, then the Election Commission's credibility can be regained. So the Election Commission's own interest lies in addressing these questions. तर काँग्रेस नेते शशी थरूर यांची ही प्रतिक्रिया आपण ऐकलेली आहे। ही लोकशाही पद्धत आहे आणि या निवडणूक पद्धतीवर कोणतीही शंका असायला नको आणि जर शंका असेल तर प्रत्येक प्रश्नाचं उत्तर निवडणूक आयोगाने देणं भाग आहे। तेव्हा कुठे जाऊन ही लोकशाही पद्धतीवर विश्वास ठेवला जाऊ शकतो असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि इंडिया आघाडीच्या या प्रश्नांची निवडणूक आयोगाने उत्तरं द्यावीत अशी मागणी देखील करण्यात येते। काँग्रेस आघाडीने मतचोरीचा मुद्दा लावून धरलेला आहे। काँग्रेस खासदार त्यासोबतच इंडिया आघाडीतील सर्वच पक्षातील खासदार या मोर्चात सहभागी झालेले आहेत। हा मोर्चा निघालाय, मात्र मध्येच पोलिसांनी हा मोर्चा अडवलेला आहे। त्यामुळे आता इंडिया आघाडीतील हे खासदार आणखी आक्रमक झालेले आहेत। या मांडण्यात आलेला आहे, रोखून धरलं त्याच ठिकाणी पोस्टर हातात घेत आता घोषणाबाजी या इंडिया आघाडीतील खासदारांकडून करण्यात येते। तर दुसरीकडे महाराष्ट्रातील देखील जन आक्रोश मोर्चा सुरूच आहे। ठाकरे गटाचा हा जन आक्रोश मोर्चा सुरू आहे। वादग्रस्त मंत्र्यांच्या हकालपट्टीसाठी ठाकरे गट आक्रमक झालेला आहे। तर राज्यभरात ठाकरे गटाकडून हा जन आक्रोश मोर्चा काढण्यात येतोय। या मोर्चाला सुरुवात झालेली आहे आणि वादग्रस्त मंत्र्यांच्या हकालपट्टीची मागणी ठाकरे गटाकडून लावून धरण्यात आलेली आहे। तर दुसरीकडे दिल्लीत काँग्रेस आघाडीकडून निवडणूक आयोगाने प्रश्नाची उत्तरं द्यावीत ही मागणी लावून धरण्यात आलेली आहे। तर निवडणूक आयोग आणि भाजप ही लोकशाहीची हत्या करत असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केलेला होता। त्यांच्या या दाव्यांनंतर खळबळ उडाली होती। त्यांच्या या दाव्यांवर काँग्रेस आघाडीचं इंडिया आघाडीचं एकमत झालं आणि त्यामुळेच इंडिया आघाडीने एकत्रितपणे हा मार्च आता काढलेला आहे। हा मोर्चा निवडणूक आयोगाच्या मुख्यालयावर काढण्यात आलेला आहे, मात्र रस्त्यातच हा मोर्चा सध्या अडवण्यात आलेला आहे। त्यामुळेच दिल्लीत निवडणूक आयोगाविरोधात जोरदार घोषणाबाजी इंडिया आघाडीकडून करण्यात येते। तर आंदोलनात शरद पवार देखील पोहोचलेले आहेत, मल्लिकार्जुन खरगे देखील उपस्थित आहेत। त्यासोबतच इतर पक्षांचे मुख्य नेते देखील मोर्चात सहभागी झाल्याचं पाहायला मिळतंय। मोठ्या प्रमाणात खासदारही या मोर्चात सहभागी झालेले आहेत।
हा मोर्चा सध्या एका ठिकाणी थांबलेला आहे आणि त्याच ठिकाणी आता इंडिया आघाडीच्या खासदारांकडून घोषणाबाजी सुरू करण्यात आलेली आहे। दुसरीकडे महाराष्ट्रात देखील वादग्रस्त मंत्र्यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात येते। ठाकरे गट रस्त्यावर उतरलेला आहे। ठाकरे गटाच्या या मोर्चावर भाजपनं प्रश्न उपस्थित केले होते आणि ठाकरेंनी आधी काही प्रश्नांची उत्तरं आम्हाला द्यावी आणि मग मोर्चा काढावा असं भाजपनं म्हटलं होतं। त्यानंतर देखील ठाकरे गटाकडून हा मोर्चा काढण्यात आलेला आहे आणि वादग्रस्त मंत्र्यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आलेली आहे। या मंत्र्यांना मंत्रिमंडळातून काढून टाकावं, त्यांची हकालपट्टी करावी अशी मागणी ठाकरे गटाकडून करण्यात येते। तर दिल्लीतील हा मोर्चा आपण पाहतोय। काही काँग्रेस नेत्यांना बैठकीसाठी देखील निवडणूक आयोगानं बोलावलं होतं, पत्र जारी करून चर्चेचं आवाहन केलं होतं। मात्र यावेळी फक्त 30 नेत्यांनाच येण्याची परवानगी निवडणूक आयोगानं दिली होती। मात्र काँग्रेसची मागणी वेगळीच आहे, सर्वांना घेऊनच त्या ठिकाणी पोहोचायचं। या मुद्द्यावर आता काँग्रेस आग्रही आहे आणि त्यामुळेच हा मोर्चा काढण्यात आलेला आहे। पोलिसांनी खासदारांचा हा मोर्चा अडवलेला आहे, त्यामुळे ज्या ठिकाणी मोर्चा अडवण्यात आला त्याच ठिकाणी घोषणाबाजी इंडिया आघाडीतील खासदारांची सुरू झालेली आहे। दुसरीकडे जन आक्रोश आंदोलन महाराष्ट्रातलं ठाकरे गटाचं। अध्यक्ष महोदय, कृषी मंत्री म्हणून मी काय आता शेतातल्या ढेकलाचे पंचनामे करणार काय? अहो नाही 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 साहेब, अहो तुम्ही रम्मी खेळा, तुम्हाला आता क्रीडा मंत्री केलंय। अगदी बरोबर, आता महाराष्ट्रातले रमीपट्टू ऑलिम्पिक मध्ये जाणार, कारण आता रमी बहादर क्रीडा मंत्री जे होणार। अहो मंत्रीपद कदाचित विधान भवनात रमी खेळण्यामुळे बहाल करण्यात आलं असावं। अहो ज्याचे टॅलेंट विधान भवनात दिसेल त्यालाच त्याच्या आवडीचं मंत्रीपद मिळेल। बरोबर बरोबर बरोबर, मला तर वाटतं हे खाते बदलल्यावरून एक लक्षात येते की हे युतीचं सरकार टॅलेंटची कदर मात्र करते। रमी खेळणाऱ्या मंत्र्याला शेतकऱ्याशी काय घेणं देणं आहे? शेतकरी जपतोय काय, मरतोय काय, कुटुंबासही फासावर चढतोय काय? बरोबर आहे ना। अहो निवडणुका अगोदर त्यांनी तात्काळ राजीनामा देऊन लोकशाही आणि संविधानाची लाच लागली। खरं तर मागच्या अनेक दिवसांपासून हे जे वाद आहेत, अनेक वेळा मंत्र्यांची मागणी झाली ती अद्यापर्यंत होत नाही, राजीनाम्याची मागणी पूर्ण। निर्लज्ज सरकार आहे। फडणवीस स्वतः गृहमंत्री असतानाही त्यांच्या काळामध्ये अनेक खून, संतोष देशमुखचा खून असो, खैरनारचा खून असो किंवा महादेव मुंडेंचा खून असो, हे खुनी आजही मोकाट आहे आणि अशा गृहमंत्र्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये या राज्याच्या गृहमंत्री पदावर राहण्याचा अधिकार नाहीये, परंतु निर्लज्जपणाचा कळस। तर राज्यभरात जन आक्रोश सुरू झालेला आहे। ठिकठिकाणी
ठाकरे गटाचा जन आक्रोश मोर्चा निघालेला आहे। दरम्यान काही दिवसांपूर्वी माणिकराव कोकाटे यांचा रमी खेळतानाचा व्हिडिओ समोर आला होता। त्यानंतर त्यांच्यावर सडकून टीका झाली होती, ज्याचे परिणाम देखील त्यांना भोगावे लागले आणि याच गोष्टीची निषेध करण्यात आला आहे। आयोग